नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या पृथ्वीभोवती असलेल्या एका अदृश्य पण अत्यंत महत्वाच्या कवचाबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच आपलं वातावरण. आपल्याकडे काही नोट्स आणि लेख आहेत आणि आजचा आपला उद्देश हा आहे की यातली सगळ्यात महत्वाची माहिती आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी. आपण याला खूप सहज गृहीत धरतो की नाही, पण हे वातावरण म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीची आणि एक प्रकारे जिवंत प्रणाली आहे. हो. चला तर मग या अदृश्य कवचाचे एक एक पदर उलगडून पाहूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. माझी पहिली उत्सुकता ही आहे की आपलं वातावरण नेमकं कशाने बनलं आहे. या नोट्सप्रमाणे ही फक्त हवा नाहीये, नाही, अजिबात नाही. तर वायू, बाष्प आणि धुल्लीकण या सगळ्यांचं एक जटिल मिश्रण आहे. हो, आणि यातल्या प्रत्येक घटकाची एक स्वतःची विशेष भूमिका आहे. आपण वायूंपासून सुरुवात करूया का? हो, नक्कीच. आणि त्यातही कार्बन डायऑक्साईड या स्रोतांमध्ये म्हटलंय की तो हवेचा खूपच छोटा हिस्सा आहे, पण हवामानावर त्याचा प्रभाव मात्र सगळ्यात जास्त आहे. हे कसं काय? हाच तर वातावरणाचा सगळ्यात रंजक भाग आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी असलं तरी त्याचा स्वभाव खूप महत्वाचा आहे. तो एका हुशार पहारेकरासारखं काम करतो. पहारेकरी म्हणजे? म्हणजे बघा, तो सूर्याकडून येणाऱ्या उष्णतेला म्हणजे सौर प्रारणाला सरळ आत येऊ देतो. ओके. त्यासाठी तो पूर्णपणे पारदर्शक असतो. म्हणजे येणाऱ्या उष्णतेसाठी दरवाजा उघडा ठेवतो. अगदी. पण जेव्हा पृथ्वी तापते आणि तीच उष्णता पुन्हा अवकाशात पाठवायचा प्रयत्न करते, पार्थिव प्रारण. बरोबर, तेव्हा हा पहारेकरी जागा होतो. तो त्या बाहेर जाणाऱ्या उष्णतेसाठी अपारदर्शक बनतो. अच्छा, म्हणजे तो उष्णता अडवून ठेवतो. हो, तो उष्णतेला पूर्णपणे बाहेर जाऊ देत नाही. याच प्रक्रियेला आपण हरितगृह परिणाम किंवा ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणतो. बरोबर. आणि याचमुळे आपली पृथ्वी रात्रीच्या वेळी एकदम गोठून जात नाही. अगदी बरोबर. पण याच नोट्समध्ये एक धोक्याची सूचनाही दिलीय. गेल्या काही दशकात जीवाश्म इंधन जाळल्यामुळे म्हणजे कोळसा, पेट्रोल, त्यामुळे ह्या वायूचं प्रमाण वाढलं आहे आणि म्हणूनच पृथ्वीचं तापमान वाढतंय. म्हणजे जो वायू जीवन शक्य करतो तोच आता एक समस्या बनू पाहतोय. ठीक आहे, आता ओझोन बद्दल बोलूया. तो तर आपला संरक्षक आहे, बरोबर? होय, ओझोन म्हणजे पृथ्वीचं नैसर्गिक सनस्क्रीनच आहे. सनस्क्रीन छान उदाहरण आहे. तो पृथ्वीपासून साधारणपणे 10 ते 50 किलोमीटर उंचीच्या पट्ट्यात आढळतो आणि त्याचं मुख्य काम एकच, घातक अतिनील किरण थांबवणे. अगदी. सूर्याकडून येणारी अतिशय घातक अशी अतिनील किरणं म्हणजे UV रेज तो शोषून घेतो. जर हा ओझोनचा थर नसता तर पृथ्वीवर जीवन खरं तर विकसितच झालं नसतं. कमाल आहे. म्हणजे एक वायू तापमान सांभाळतो तर दुसरा आपल्याला वाचवतो. आता तिसरा घटक, पाण्याची वाफ किंवा बाष्प. हो, बाष्प. याबद्दल नोट्समध्ये म्हटलंय की हे खूप अस्थिर आहे. अस्थिर म्हणजे काय? दमट प्रदेशात हवेत 4% वाफ असू शकते. ओके. तर ध्रुवीय किंवा वाळवंटी प्रदेशात हे प्रमाण 1%पेक्षाही कमी असतं आणि उंचीनुसारही ते कमी होत जातं. म्हणजे हे एका अदृश्य ब्लँकेट सारखं आहे, जे काही ठिकाणी जाड आणि काही ठिकाणी पातळ आहे. एकदम बरोबर. आणि या ब्लँकेटचं कामही कार्बन डायऑक्साईड सारखंच आहे, पण थोडं वेगळं. ते सूर्याकडून येणारी उष्णता शोषून घेतं आणि पृथ्वीने बाहेर टाकलेली उष्णताही धरून ठेवतं. त्यामुळे पृथ्वी खूप गरम किंवा खूप थंड होत नाही. अगदी. त्यामुळे एक स्थिर तापमान टिकून राहतं. ठीक आहे, वायू आणि बाष्प समजलं, पण यातला शेवटचा घटक मला सगळ्यात विचित्र वाटतो, धुलीकण. म्हणजे हवेतली धूळ इतकी महत्वाची कशी असू शकते? इथेच तर खरी गंमत आहे. सांगा बघू. हे धुलीकण, ज्यात समुद्राचे क्षार, माती, धूर, राख अशा अनेक गोष्टी येतात, ते ढग तयार होण्यासाठी अनिवार्य आहेत. अनिवार्य. हे जरा जास्त शास्त्रीय वाटतंय. सोप्या भाषेत सांगाल का? सोप्या भाषेत, हवेतील पाण्याची वाफ स्वतःहून एकत्र येऊन पाण्याचा थेंब बनवू शकत नाही. तिला एकत्र यायला, चिकटायला एका जागेची गरज असते. म्हणजे एका आधाराची. हो, हे धुलीकण तो आधार, ती जागा पुरवतात. पाण्याच्या वाफेचे रेणू या धुलीकणांभोवती जमा होतात आणि मग त्यातून ढगांची निर्मिती होते. 1 मिनिट थांबा. म्हणजे जर आपलं वातावरण 100% स्वच्छ असतं, प्रदूषण विरहित, धुळीविरहित, तर पाऊसच पडला नसता. अगदी बरोबर. ढग बनण्यासाठी आणि पाऊस पडण्यासाठी आपल्याला या अशुद्ध धुलीकणांची गरज असते. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे आपण जी धूळ बघतो ती खरं तर पावसाच्या थेंबाचं बी आहे असं म्हणायला हरकत नाही. हो,
तुम्ही तसं म्हणू शकता. त्यांना शास्त्रीय भाषेत आर्द्रता शोषक केंद्रके असं म्हणतात. वा, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला कळालं की आपल्या सभोवतालची हवा कोणत्या पदार्थांनी बनलेली आहे. आता एक वेगळा विचार करूया. समजा आपण एका रॉकेटमध्ये बसून सरळ वर निघालो तर आपल्याला काय दिसेल? छान कल्पना आहे. हे वातावरण सगळीकडे सारखं असेल का? तर स्रोतांनुसार उत्तर आहे नाही. नाही, अजिबात नाही. ते एका बहुमजली इमारतीसारखं आहे आणि प्रत्येक मजल्याचे नियम वेगळे आहेत. तापमानानुसार याचे 5 मुख्य थर आहेत. तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, उष्णांबर आणि बाह्यांबर. बरोबर. चला, तर मग आपल्या रॉकेटमधून ग्राउंड फ्लोअरपासून सुरुवात करूया. तपांबर म्हणजे ट्रोपोस्फिअर. होय, हा सर्वात खालचा आणि आपल्यासाठी सर्वात महत्वाचा मजला. आपण याच मजल्यावर राहतो. याची सरासरी उंची 13 किलोमीटर आहे असं मी वाचलंय. हो, पण गंमत म्हणजे ही उंची सगळीकडे सारखी नाही. म्हणजे या मजल्याचं छत सगळीकडे एकाच उंचीवर नाहीये. नाही, विषुववृत्तावर उष्णता इतकी जास्त असते की हवा प्रचंड वेगाने वर फेकली जाते. त्यामुळे तिथे या थराची उंची तब्बल 18 किलोमीटर असते. बापरे. आणि ध्रुवांवर? ध्रुवांवर थंडीमुळे हवा जड होऊन खाली बसते. त्यामुळे तिथली उंची फक्त 8 किलोमीटरच असते. अच्छा. आणि हवामानाची सगळी गडबड, पाऊस, वादळं, ढग? धुके, विजांचा कडकडाट हे सगळी याच ग्राउंड फ्लोअरवर चालतं. सर्व जैविक क्रिया याच थरात होतात. म्हणूनच विमानचालक या थराच्या वर उड्डाण करणं पसंत करतात. बरोबर. ते पुढच्या मजल्यावर जातात. अगदी बरोबर. ते जातात स्थितांबरात, स्ट्रॅटोस्फिअर. तपांबर जिथे संपतो त्या सीमेला तपस्तब्धी, ट्रोपोपॉज म्हणतात आणि त्याच्यावर सुरू होतो दुसरा मजला. स्थितांबर, जो 50 किलोमीटर उंचीपर्यंत आहे. तिथे काय वेगळं असतं? तिथे हवामान नावाचा प्रकारच नसतो. ढग नाहीत, वादळं नाहीत, काहीच नाही. हवा एकदम शांत आणि स्थिर असते. पण का? इतकी शांतता का असते तिथे? त्या शांततेचं कारण आहे त्या मजल्याचा सुपरस्टार, ओझोनचा थर. अरे हो, आपण ज्याबद्दल आधी बोललो तोच. तोच. हा ओझोनचा थर सूर्याची अतिनील किरणं शोषून घेतो आणि त्यामुळे एक विचित्र गोष्ट घडते. काय? या थरात जसजसं आपण वर जातो तसतसं तापमान कमी होण्याऐवजी वाढत जातं. काय सांगताय? म्हणजे उलटा नियम. हो, आणि याच कारणामुळे इथली हवा स्थिर राहते. ती खालीवर होत नाही आणि त्यामुळे ढग वगैरे तयार होत नाहीत. समजलं. म्हणजे पहिला मजला तपांबर तापमानामुळे सतत गडबडीत असतो, तर दुसरा मजला स्थितांबर ओझोनमुळे शांत असतो. छान. आता तिसऱ्या मजल्यावर जाऊया. मध्यांबर, मिझोस्फिअर. मध्यंबर हा 80 किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेला आहे आणि इथे पुन्हा एकदा पहिल्या मजल्यासारखे नियम लागू होतात. म्हणजे उंचीनुसार तापमान कमी होतं. हो, ते वेगाने कमी व्हायला लागतं. 80 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यावर तापमान उणे 100 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जातं. उणे 100? आपल्या वातावरणातलं सर्वात थंड ठिकाण. बरोबर. हा आपल्या वातावरणाच्या इमारतीमधला सर्वात थंड मजला आहे. ठीक आहे, आता पुढचा मजला. या नोट्समध्ये रेडिओ लहरी आणि आयन मंडलाचा उल्लेख आहे. हा नेमका काय प्रकार आहे? हा प्रकार मध्यांबराच्या वरच्या मजल्यावर घडतो. 80 ते 400 किलोमीटर उंचीच्या दरम्यान आहे उष्णांबर, थर्मोस्फिअर आणि त्याचाच एक भाग आहे आयन मंडल. आयन मंडल. नावावरूनच वाटते की इथे आयन्स असणार. अगदी. इथे सूर्याच्या ऊर्जेमुळे वायूंमधील अणूंचे विघटन होऊन विद्युत प्रभारित कण तयार होतात. म्हणजे आयन्स. आणि या विद्युत प्रभारित कणांचा आपल्याला काय उपयोग? हे कण एका अदृश्य आरशासारखं काम करतात. पृथ्वीवरून आपण ज्या रेडिओ लहरी पाठवतो त्या या आयनच्या थरावर आदळतात आणि परावर्तित होऊन पुन्हा पृथ्वीवर परत येतात. अच्छा. म्हणजे याचमुळे जगभरात रेडिओ ऐकणं किंवा दूर अंतरावर वायरलेस कम्युनिकेशन करणं शक्य होतं. अगदी. हा थर नसता तर रेडिओ सिग्नल सरळ अवकाशात निघून गेले असते. म्हणजे आपल्या इमारतीचा चौथा मजला एक प्रकारे कम्युनिकेशन सेंटर आहे. आणि सर्वात वरचा, शेवटचा मजला, बाह्यांबर, एक्झोस्फिअर. तो या इमारतीचा सर्वात वरचा मजला किंवा टेरेस म्हणू शकता. तो वातावरणाचा सर्वात बाह्य भाग आहे, जिथे हवा इतकी विरळ असते की तिचे कण हळूहळू अवकाशात विलीन होऊन जातात. आणि त्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. नाही, कारण ती पृथ्वीच्या वातावरणाची आणि अवकाशाची एक प्रकारे सीमारेषा आहे. तर मग आपल्या या काल्पनिक प्रवासाचा अर्थ काय? आपण आज जे काही पाहिलं त्यावरून हे स्पष्ट होतं की आपलं वातावरण म्हणजे फक्त रिकामी जागा नाहीये, नाही, तर ती एक अत्यंत हुशारीने डिझाईन केलेली बहुमजली इमारत आहे.
कार्बन डायऑक्साईडसारख्या थर्मोस्टॅटपासून ते धुलीकणांसारख्या पावसाच्या बीजापर्यंत प्रत्येक घटकाची आणि प्रत्येक मजल्याची एक निश्चित आणि महत्वाची भूमिका आहे. आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की ही इमारत कितीही मोठी असली तरी आपलं दैनंदिन जीवन, हवामान आणि एकूण जीवसृष्टी ही पूर्णपणे पहिल्या 2 मजल्यांवरच अवलंबून आहे. म्हणजे तपांबर आणि स्थितांबर. हो, आपलं सगळं अस्तित्व याच 2 थरांमध्ये सामावलेलं आहे. आजच्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच समोर येतोय. या स्रोतांमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. आपण सगळेजण त्या वातावरणाच्या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर म्हणजे तपांबरात राहतो. बरोबर. सारख्या एका वायूच्या प्रमाणात होणारा छोटासा बदल जो त्या इमारतीचा थर्मोस्टॅट आहे तो जर आपण बदलला तर त्या संपूर्ण संवेदनशील प्रणालीवर कसा परिणाम होऊ शकतो आणि आपण दररोज अनुभवत असलेल्या हवामानाच्या नियमांवर त्याचा काय प्रभाव पडू शकतो.